पीओपी मूर्ती बंदी केली आहे? खरं म्हणजे माझं हात जोडून राज्य सरकारला विनंती आहे की पीओपी जी गणपती म्हणा किंवा देवी म्हणा याच्यावरती पहिला काहीतरी चांगला निर्णय घ्या. कारण या गणपती घडवणाऱ्यांचं आयुष्य संपूर्ण वर्ष जसं शेतकऱ्याचं पावसावर अवलंबून असतं तसं गणपती घडवणाऱ्यांचं गणपती बनवणाऱ्यांचं मोठ्या संख्येने ती संख्या आहे आणि त्यांचं अख्खं कुटुंब त्यांचा उदरनिर्वाह हे वर्षभर त्या ह्याच्यातून चालवतं. त्यामुळे त्याच्यावरती पहिलं नियोजन करावं. आज परिपत्रक काढलं गेलंय महानगरपालिकेकडनं, पण परिपत्रकाचा नक्की राज्य सरकार नीट विचार करेल आणि पीओपी मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना आपण असे अर्धवट अवस्थेत सोडू नाही शकत. कारण बेकारीची संख्या ही आज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि असं असूनही जर आपण ह्या मूर्त्यांवर पण बंदी आणली तर निश्चित फार मोठ्या प्रमाणात कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतील. त्यामुळे पीओपीवर नीट विचार करावा. असा संपूर्ण गणपती महाराष्ट्रात देवी बसतात त्याबाबत एवढा असंतोष निर्माण होणं हे चांगली बाब नाहीये. त्यामुळे मला आशा आहे की राज्य सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस याचा नेटका नक्की विचार करतील आणि परिपत्रक बदलून दिलासा देणारा निर्णय, मूर्तिकारांना दिलासा देणारा निर्णय निर्माण होईल. कारण अनेक मंडळांशी, गणपतीच्या मंडळांशी आम्ही कनेक्ट आहोत. अगदी लालबागच्या राजापासून ते संपूर्ण अंधेरी म्हणा कुठच्याही सगळ्या मंडळांशी आम्ही कनेक्ट आहोत. आम्ही त्यांच्याशी बोलतो आहोत, त्या मूर्तिकारांशी बोलतो आहोत. त्यामुळे हात जोडून विनंती, नीट नेटका विचार व्हावा.